नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण MST-CETचा नवीन चॅप्टर बघणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समधले आपण जे MCQ बघणार आहेत ते आहेत इयर वाईज, म्हणजेच 2025, 2024, 2023 असे इयर वाईज क्वेश्चन बघणार आहोत, पॉईंट वाईज नाही. तर प्रत्येक प्रश्न सोडवताना मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे त्या त्या प्रश्नाचा, आणि त्या फॉर्म्युल्यानुसार प्रश्न कसा सॉल्व करायचा हे एक्सप्लेनेशन सांगणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक बघायचा आहे. प्रश्न लिहून घ्यायचं, प्रश्न नाही सोल्युशन लिहून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे आणि ते काळजीपूर्वक व्यवस्थित लक्षात ठेवायचं काम करायचं आहे. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, तर बघा. युनिफॉर्मली चार्ज्ड कंडक्टिंग स्पेअर ऑफ डायमीटर, काय काय दिले व्हॅल्यू, डायमीटर दिले 3.5 सेंटीमीटर डायमीटरची व्हॅल्यू आहे. त्यातून रेडियस फाइंड करू शकतो आपण. तर बघा इकडं रेडियसची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. रेडियस काय म्हणतो, रेडियस इज इक्वल्स टू हाफ ऑफ डायमीटर. हाफ म्हणजे 3.5 डिवायडेड बाय 2. सेंटीमीटर आहे 10⁻². मीटर. ओके, याला असं लिहू शकतो आपण 35 डिवायडेड बाय 2 इंटू 10⁻³ मीटर. ही एक व्हॅल्यू लिहिली. त्याच्यानंतर अजून काय काय दिलेलं आहे ते बघू आपण. सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा, सिग्मा चार्ज पर युनिट एरिया 20 मायक्रो कुलोम पर मीटर, 20 मायक्रो 10⁻⁶ कुलोम पर मीटर, coulomb per meter. Very good. The total electric flux leaving the surface of the sphere is, total flux चा फॉर्म्युला आहे स्पेरिकल चार्ज्ड कंडक्टिंग स्पेअर आहे. आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला जो आहे तो गॉस लॉ नुसार यूज करायचा आपल्याला. तर गॉस लॉचा फॉर्म्युला असा असतो, इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू टोटल चार्ज, इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल्स टू टोटल चार्ज डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, टोटल चार्ज क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. आता क्यूची व्हॅल्यू काय रिप्लेस करायची, तर त्याच्यासाठी सरफेस चार्ज डेन्सिटीची व्हॅल्यू दिलेली आहे. तर सरफेस चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया. यातून आपल्याला चार्ज इज इक्वल टू सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू एरिया. एरिया कशाचा घ्यायचा आहे, तर स्पेअरचा घ्यायचा आहे. सिग्मा इंटू 4πr², कॅपिटल आर स्मॉल आर काय दिले, स्मॉल आर घेतले, स्मॉल r². क्यूची व्हॅल्यू आहे, नीट लक्ष द्या, क्यू इज इक्वल्स टू सिग्मा इंटू ए, सिग्मा आहे तसंच ठेवला, एरिया इज इक्वल टू, म्हणजेच क्यूची व्हॅल्यू जी आहे ती सिग्मा इंटू 4πr² असे लिहिली. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल्स टू, लक्ष द्या, सिग्मा इंटू 4πr² डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. ह्या जर सगळ्या व्हॅल्यूज ठेवल्या तर कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. करू आपण. फाय इज इक्वल्स टू सिग्माची व्हॅल्यू आहे तसली 20 इंटू 10⁻⁶, म्हणजेच 2 इंटू 20 इंटू 10⁻⁶ इंटू 4πr², 4π इंटू रेडियसची जी व्हॅल्यू आहे ती रेडियसची व्हॅल्यू ठेवली, त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करू. ओके, बघा रेडियसची व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती आहे, तर 35/2, 35 डिवायडेड बाय 2 इंटू 35 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर आहे ना त्याचा, इंटू 10⁻² स्क्वेअर 10⁻⁶ डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आहे 8.85 इंटू 10⁻12. व्हेरी गुड. हा 2 4 4 कॅन्सल झाला. नाव पायची व्हॅल्यू 3.14 ठेवली, पायची व्हॅल्यू 3.14 ठेवली, तर 20 इंटू 3.14. इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे 20 झाला इंटू 1235 इंटू 3.14 डिवायडेड बाय 8.85 इंटू 10⁻², टोटल किती होईल हे बघा, 10⁻⁶ -6 सगळंच कॅन्सल झालं ते. तर ओके, काही नाही ठेवलं, मग 10⁻² काहीच नाही राहिला. कसा कॅन्सल झाला आहे, तर परत एकदा बघा. 10⁻⁶, अरे एक मिनिट 10⁻⁶, 10⁻⁶, 10⁻12 कॅन्सल झाला. राहिलेल्या व्हॅल्यू आहेत ह्या 20, 35चा स्क्वेअर 1225 असतो, 1225 करा त्याला. ओके, 1225 हा स्क्वेअर कसं केला, 5 5 25, 3 चौक 12, 1225. ओके, आणि आणखीन
3.14 डिवाइड बाय 8.85. हे जर डिव्हिजन केलं अप्रॉक्सिमेटली आपण जर डिव्हिजन केलं तर बघा इकडं 8ने याला डिवाइड करू आपण कोणाला 8 म्हणजे 9नच डिवाइड केलं 3 3 त्रिक 9 झाला हा की अप्रॉक्सिमेटली 3 3 सक 18. ओके करा कॅल्क्युलेशन मग 12 72च्या पुढे येते आन्सर म्हणजेच इंटू 10⁻³ होते. ऑप्शन डी होते. डायरेक्ट कसं केलं रे मी बघा नाही अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन करून बघा 25 का 150 12 जवळपास 72च्या तर पुढे येते म्हणजे हे 7 आणि हे 7 तर येत नाही. मग 10⁻³ कसा 1 2 3 इथं डेसिमल पॉईंट आला तरी 3 डिजिट राहतात पुढं म्हणजेच 10⁻³ न्यूटन. हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं मी. ओके म्हणजे तोंडी अप्रॉक्सिमेट आन्सर नेलं. ही मेथड लक्षात आली पाहिजे तुम्हाला. तर एक पहिला प्रश्न होता एकदम थोडासा किचकट होता जरा कॅल्क्युलेशनमध्ये. तुम्हाला शॉर्टकटमध्ये कमीत कमी वेळेचा आन्सर आणावं लागेल. ओके तर पुढचा प्रश्न बघू आपण. तर चला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे एकदम काळजीपूर्वक बघायचा आहे. अ हॉलो सिलेंडर हॅज अ सरफेस चार्ज डेन्सिटी क्यू सरफेस चार्ज क्यू कुलॉम विदिन इट. फाय इज द इलेक्ट्रिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कर्व सरफेस बी. इथलं फ्लक्स आहे फाय. व्हेरी गुड. त्याच्यानंतर द फ्लक्स लिंक्ड विथ द प्लेन सरफेस ए विल बी. आता ए आणि सी जो सरफेस आहे तो सिमेट्रिक दिसतंय म्हणजे ए आणि सी ला इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे ते दोन्हीला सेम असणार आहे. फ्लक्स ॲट ए इक्वल टू फ्लक्स ॲट सी दोन्हीची व्हॅल्यू सेम असणार आहे. मग टोटल फ्लक्स जे आहे इलेक्ट्रिक फ्लक्स टोटल फ्लक्स काय काय होते फाय सी प्लस फाय ॲट बी प्लस फाय ॲट ए इज इक्वल टू टोटल चार्ज एनक्लोज्ड डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. गॉस लॉ फाय ॲट सी इज इक्वल्स टू फाय ॲट ए प्लस फाय ॲट बी इक्वल टू फाय प्लस फाय ॲट ए इज इक्वल्स टू क्यू डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. आपल्याला विचारले फाय ॲट ए दोघांची ॲडिशन केली ह्या किती झालं 2 टाइम्स फ्लक्स ॲट ए इज इक्वल्स टू हे क्यू बाय एप्सिलॉन नॉट मायनस फाय. ओके समजतंय व्हेरी गुड. 2 राईट साईडला जाईल डिव्हिजनमध्ये फ्लक्स ॲट ए इज इक्वल्स टू 1/2 इंटू क्यू बाय एप्सिलॉन नॉट मायनस फाय. ओके या पद्धतीनं 1/2 इन ब्रॅकेट क्यू बाय एप्सिलॉन नॉट मायनस फाय. ऑप्शन डी आहे. थोडासा वेगळा प्रश्न होता हा पण रिपीट झालेला 2-3 वेळा. तर प्रश्न काळजीपूर्वक बघा व्हॅल्यू न चेंज होता ॲज इट इज रिपीट झालेला प्रश्न आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ सॉलिड चार्ज द स्पेअर ऑफ रेडियस आर अँड व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी सिग्मा इज. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ सॉलिड चार्ज स्पेअर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ चार्ज स्पेअर ऑफ रेडियस पण दिलेली आपल्याला. इलेक्ट्रिक फील्ड ऑन द सरफेस 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू चार्ज क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. पण आता याच्यामध्ये अशी एक काहीतरी ट्विस्ट दिलेला आहे की व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी दिलेली आहे. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजेच चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. चार्ज इज इक्वल टू व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. चार्ज इज इक्वल टू व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ द कशाचा सॉलिड चार्ज स्पेअर. स्पेअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3 इंटू पाय आर क्यूब. समजतंय समजायलाच पाहिजे. क्यूची व्हॅल्यू तर टाका इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. ई इज इक्वल्स टू 1/4 एप्सिलॉन नॉट इंटू क्यूची व्हॅल्यू सिग्मा इंटू 4/3 इंटू पाय आर क्यूब डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके 4 कॅन्सल झाला 4 कॅन्सल झाला. आर स्क्वेअर मधला एक आर कॅन्सल झाला. ओके राहिलेला पार्ट जो आहे तो आन्सर राहिला आता सिग्मा इंटू आर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट 3 एप्सिलॉन नॉट. ही आहे फायनल आन्सर. असं काहीतरी थोडंसं वेगळं विचारलं जाते. प्रश्न कसाही येऊ द्या दिलेल्या कंडिशनचा पुरेपूर वापर करायचा आहे. जे अननोन आहे त्याच्या जागेवर व्हॅल्यूज ठेवत चालायचं आहे आणि कंडिशनच्या बाहेर फक्त जाऊ नका. सिग्मा आर डिवाइड बाय 3 एप्सिलॉन नॉट. ऑप्शन नंबर डी आहे. लिहून घ्यायचं काम करा. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे 4 चार्जेस 2 मायक्रोकुलम -3 मायक्रोकुलम 4 मायक्रोकुलम -4 मायक्रोकुलम -1 मायक्रोकुलम are enclosed by the Gaussian surface of radius 2 meter. Net outward flux through the Gaussian surface is.
नेट फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस इज इक्वल टू टोटल चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, गॉस लॉ. तर टोटल चार्जचा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू. आधी क्यू टोटल फाईंड केलं तर टोटल चार्ज सगळ्यांची ॲडिशन घेतली. 2 - 3 + 4 - 4 - 1. ओके, हे 4 आणि 2 6, हे 6 मायनस -3 -4 -1 -8 की झाला हा -2 आला. टोटल चार्ज एनक्लोज्ड. पण हा जो चार्ज आहे त्याचं आपल्याला काय पाहिजे इथं, तर त्या चार्जचं मॅग्निट्यूड पाहिजे. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल्स टू क्यू टोटल डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. चार्ज आहे 2 डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. फ्लक्स फाय इक्वल टू 2 बाय इप्सिलॉन नॉट. हे आन्सर आहे. -2 आहे तरी बी काही फरक पडत नाही. निगेटिव्ह तर आन्सर नाही दिसत कुठं. एक पॉझिटिव्ह आहे त्याचं मॅग्निट्यूड घेतलेलं आहे म्हणजे 2 बाय इप्सिलॉन नॉट. एकदम साधा सोपा प्रश्न होता. गॉस लॉचा बऱ्याच ठिकाणी यूज झालेला आहे, तर परफेक्ट एकदम कॅल्क्युलेशन आलं पाहिजे आणि गॉस लॉच यूज करायचं हे परफेक्टली कळलं पाहिजे. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट प्रश्न आहे, चार्ज क्यूब मायक्रोकुलम इज प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ द क्यूब. द फ्लक्स थ्रू 2 अपोजिट फेसेस ऑफ द क्यूब. क्यूबचे काही फॉर्म्युले मी लिहून देतो, ते तुम्ही फॉर्म्युले काळजीपूर्वक लिहून घ्या. मी काय म्हणते बघा इकडं. अशा पद्धतीनं एक क्यूबिकल ऑब्जेक्ट दिलेली आहे आपल्याला. कुठेही क्यूब, हे काय इथं आता डायग्राम ड्रॉ कंप्लीट करतोय. बघा इकडं, हा आहे क्यूब. आता क्यूबचं काय केलेलं आहे नीट बघा आपल्याला. तर क्यूबच्या मध्ये कुठंतरी एक असा चार्ज क्यू ठेवलेला आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द क्यूब, टोटल क्यूबमधून बाहेर पडणारे इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे तो टोटल चार्ज डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. हे एक झालं. आता इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू वन फेस, एका फेसमधून बाहेर पडणारं इलेक्ट्रिक फ्लक्स तर किती असते. असे टोटल किती फेस आहेत क्यूबला? 6 फेस आहेत. 1 वरचे बॉटमचं 1 2 झाले, साईडचे 4. तर किती होते? क्यू डिवायडेड बाय जेवढे नंबर ऑफ फेस आहेत त्यानं डिवाइड केलं 6 × एप्सिलॉन नॉट. आता क्यूबच्या कॉर्नरमधून बाहेर पडणारे इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे एका कॉर्नरमधून क्यू डिवायडेड बाय, असे किती कॉर्नर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 डिवाइड करायचं इप्सिलॉन नॉट. क्यू बाय इप्सिलॉन नॉट आहे, त्याला 8 डिवाइड करायचं नंबर ऑफ कॉर्नर्सनं. ओके, तर अशा पद्धतीनं आता ह्या प्रश्नामध्ये बदल काय करता येतो. 2 फेसमधून जर दिलं असेल तर 2 न मल्टिप्लाय करायचं. 3 फेसमधून दिलं असेल तर 3 न मल्टिप्लाय करायचं. 4 फेसमधून दिलं असेल तर 4 न मल्टिप्लाय करायचं. 5 फेसमधलं फ्लक्स विचारलं असलं 5 न मल्टिप्लाय करायचं. 6 फेसमधलं विचारले म्हणजे पूर्णच क्यूबमधलं तर 6/6 क्यू बाय इप्सिलॉन नॉट. आयडिया आली आता. समजलंय. पुढं कॉर्नर, एका कॉर्नरमधलं इलेक्ट्रिक फ्लक्स क्यू बाय 8 इप्सिलॉन नॉट. 2 कॉर्नरमधलं 2 क्यू डिवाइड बाय 8 इप्सिलॉन नॉट. 3 कॉर्नरमधलं 3 क्यू डिवाइड बाय 8 इप्सिलॉन नॉट. 4 कॉर्नरमधलं 4 क्यू डिवाइड बाय 8 इप्सिलॉन नॉट. 5 कॉर्नरमधलं 5 क्यू डिवाइड बाय 8 इप्सिलॉन नॉट. असे जेवढे नंबर ऑफ कॉर्नर्स विचारले त्याला मल्टिप्लाय बाय क्यू बाय 8 इप्सिलॉन नॉटनं मल्टिप्लाय करायचं. ओके, आता आपल्याला विचारला जो प्रश्न आहे तो आहे 2 अपोजिट फेसेसचा इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. फ्लक्स थ्रू 2 फेसेस, फ्लक्स थ्रू 2 फेसेस इज इक्वल टू 2 × क्यू डिवायडेड बाय 6 इप्सिलॉन नॉट. ओके, 2Q 2 डिवाइड केलं त्याला तर आपल्याला काय मिळून जाईल आन्सर. 2 डिवाइड केला क्यू डिवायडेड बाय 3 इप्सिलॉन नॉट. ओके, क्यूची व्हॅल्यू कॅपिटल क्यू होती, असू द्या. क्यू डिवाइड बाय 3 इप्सिलॉन नॉट. हे आहे आपलं आन्सर. समजतंय? समजायलाच पाहिजे. सोपा प्रश्न एकदम. चला लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, the electric field intensity near the conducting surface having uniform surface charge density near the charged conductor किंवा on the surface of charged conductor is सिग्मा डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट असते. इन्फायनाईट चार्जड प्लेन शीट असेल तर सिग्मा डिवायडेड बाय 2 इप्सिलॉन नॉट. पण चार्ज कंडक्टर असेल तर किंवा ऑन द सर्फेस ऑफ चार्ज कंडक्टर किंवा नियर द सर्फेस ऑफ चार्ज कंडक्टर सिग्मा डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. त्याची डायरेक्शन नॉर्मल असते, नॉर्मल टू द सर्फेस. Sigma divided by epsilon naught and normal to the surface. Okay. Next, charge is uniformly distributed on the surface of spherical rubber balloon as it is blown up. The total electric flux coming out of the surface. ब्लो झाला म्हणजे त्याची साईज वाढली तर इलेक्ट्रिक फ्लक्स गॉस लॉ नुसार क्यू बाय इप्सिलॉन नॉट असते. चार्ज चेंज झाला तरच फ्लक्स चेंज होते. त्याची साईज वाढली, साईज कमी झाली तर त्याच्यावरती इलेक्ट्रिक फ्लक्स डिपेंड नसते, म्हणजे कॉन्स्टंट राहणार, रिमेन्स अनचेंज्ड. बघा इकडं एका बलूनवरती चार्ज डिपॉझिट केला आणि त्याला पुन्हा हवा भरून काय केलं, ब्लो केले, फुगवलं. त्याला फुगवलं तरी चार्ज तर चेंज झालेला नाही, म्हणजेच क्यू बाय इप्सिलॉन नॉटच राहणार आहे, म्हणजेच अनचेंज्ड. लक्षात ठेवा हे गॉस लॉ. किती प्रश्न झाले गॉस लॉचे. परत आणखीन एकदा, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द सर्फेसेस,
ह्याचं इलेक्ट्रिक फ्लक्स किती येतंय क्यू बाय एप्सिलॉन नॉट चार्ज एनक्लोज्ड क्यू बाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय एप्सिलॉन नॉट शेपवरती डिपेंड नाही ह्याच्या आधीच्याच प्रश्नामध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे तर ही आहे सेम फॉर ऑल द फिगर्स सगळ्या फिगरसाठी इलेक्ट्रिक फ्लक्स सेम असते साईजवरती डिपेंड नाही हा शब्द लिहून ठेवा कोरून ठेवा डोक्यामध्ये परमनंटली स्टोअर करून ठेवा इलेक्ट्रिक फ्लक्स डज नॉट डिपेंड ऑन द शेप साईज ऑफ द ऑब्जेक्ट कशावरती डिपेंड नाही म्हणजे हे गॉस लॉमधलं इलेक्ट्रिक फील्डमधलं नाही गॉस लॉमध्ये फक्त फ्लक्स फाय डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट नेक्स्ट फाय इज इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट सॉरी फ्लक्स फाय इक्वल टू क्यू बाय एप्सिलॉन नॉट असा फॉर्म्युला आहे ओके चला नेक्स्ट एक सोपा प्रश्न आहे आणि इलेक्ट्रिक डायपोल ऑफ डायपोल मोमेंट पी इज अलाइन पॅरलल टू द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल म्हणजे इथं काय झालं इनिशियल अँगल आहे इनिशियल अँगल θ1 इज इक्वल्स टू 0 इनिशियल अँगल θ1 इज इक्वल टू 0 आणि फायनली इथं चेंज झालेले θ2 इक्वल टू 90 डिग्रीमध्ये चेंज झालेला आहे आणि आपल्याला काय विचारलंय एनर्जी रिक्वायर्ड एनर्जी म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू पी ई इन ब्रॅकेट कॉस θ1 मायनस कॉस θ2 फॉर्म्युला लक्षात ठेवा रे पीई इन ब्रॅकेट cos θ1 cos 0 minus cos θ2 cos 90 PE in bracket cos θ1 cos 0 ची व्हॅल्यू 1 minus cos 90 0 1 minus 0 1 1 into PE वर्क डन म्हणजेच एनर्जी PE ऑप्शन ए सोपा आहे प्रश्न लिहून घ्या फॉर्म्युला लक्षात ठेवा चला आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो An electric dipole having each charge of magnitude q is equals to 2 microcoulomb 2 into 10 raised to minus 6 coulomb ही त्याची व्हॅल्यूज लिहितो सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E is equals to 8 into 10 raised to 4 न्यूटन पर कुलॉम मॅक्झिमम टॉर्क मॅक्झिमम व्हॅल्यू इज इक्वल्स टू 4 into 10 raised to minus 3 न्यूटन मीटर लेंथ ऑफ द डायपोलचा आपला सिम्बॉल जो आहे तो 2L असा असतो तो लिहिला 2L फक्त 2Lच फाइंड करायचा लेंथ एल लिहा किंवा 2A 2L काही बी लिहा मॅक्झिमम टॉर्क दिलेला आहे तर त्याचा फॉर्म्युला लिहिला आपण मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल टू P इंटू ई आहे P ची व्हॅल्यू डायरेक्ट नाही दिले तर Q इंटू 2L असं दिलेलं आहे मॅक्झिमम टॉर्क इज इक्वल्स टू Q इंटू 2L इंटू ई ओके मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू जी आहे ती आहे इथं 4 इंटू 10 रेज टू 4 into 10 raised to minus 3 is equal to charge Q ची व्हॅल्यू 2 मायक्रोकुलम 2 into 10 raised to minus 6 into 2L म्हणजे फाइंड करायचं आपल्याला 2L L नाही डायपोलची लेंथ 2L इंटू इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आहे 8 into 10 raised to 4 8 into 10 raised to 4 या पद्धतीने अशा सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तर आता काय केलं इथं कॅल्क्युलेशन जर केलं आपण 2 इंटू हा 8 आहे 8 दोन्ही 16 झाला लेफ्ट साईडला 4 इंटू 10 रेज टू मायनस 3 आहे असंच राहू द्या इज इक्वल्स टू राईट साईडला 2L हा फाइंड करायचा आहे इंटू बाकीचा डेटा आहे तो 8 दोन्ही 16 लिहिला इंटू 10 रेज टू मायनस 6 4 टोटल किती झाला मायनस 2 ओके हे सगळं डिव्हिजनमध्ये आणलं आपण डिव्हिजनमध्ये आणल्यानंतर काय आहे 4 divided by 16 into 10 raised to minus 3 divided by 10 raised to minus 2 आता इंटरेस्टिंग पार्ट असा आहे आन्सर आपल्याला मिलीमीटरमध्ये ठेवायचं तर मी काय करणार 10 raised to minus 3 तिथंच ठेवणार त्याला डिस्टर्ब करणार नाही मग मायनस 2 जो आहे तो न्यूमरेटरला आणणार म्हणजे कुठं बघा इकडे इज इक्वल टू 2L कॅल्क्युलेशन बघा कशी ट्रिक वापरली मी मिलीमीटरमध्ये सगळे ऑप्शन म्हणून हा 10 raised to minus 3 बाजूला ठेवणार 10 raised to minus 2 याला मल्टिप्लिकेशनमध्ये आणणार न्यूमरेटरला जाणार प्लस झाला 4 into 10 raised to plus 2 divided by 16 into 10 raised to minus 3 is equals to 2L okay 2L is equal to हे किती झालं 400 divided by 16 10 raised to minus 3 हे किती झालं 25 येतंय into 10 raised to minus 3 मीटर म्हणजेच 25 मिलीमीटर झालं 10 raised to minus 3 म्हणजे मिलीमीटर 16 divided by 400 divided by 16 25 येते हे आहे ऑप्शन बी कॅल्क्युलेशन सोपं होतं पण फक्त थोडीशी ट्रिक होती कॅल्क्युलेशनमध्ये मग पेपरमध्ये पण कॅल्क्युलेशन करत असताना जिथं काय अशी थोडीशी ट्रिक वाटते वेगळं वाटते किंवा जी आपल्याला व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे ती बाजूलाच ठेवायची तशीच कॅल्क्युलेशनमध्ये ओके लिहा
लिहून होत नसलं तर पॉज करायचं किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा नंतर प्रॅक्टिस करायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. लेट W joule be the work done to move an electric charge q coulomb from a place A where the potential is -5. Potential at A is equal to -5 to B. Potential at B is V. Then value of V is. आता इथं पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला यूज करायचा. आपण पोटेन्शियल डिफरन्स घेत असताना कसं करायचंय, फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज हा फॉर्म्युला आहे. नीट आहे का? आणि लिहा तसंच मी म्हणतोय तसं. फायनल पोटेन्शियल VB मायनस इनिशियल पोटेन्शियल VA इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. VB ची व्हॅल्यू V आहे मायनस VA ची व्हॅल्यू -5 आहे इज इक्वल्स टू W डिवायडेड बाय Q. हा झाला मायनस मायनस +5 झाला इज इक्वल्स टू W डिवायडेड बाय Q. आता हा +5 राईट साईडला जाऊन मायनस होईल. V इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज -5. एकदम सोपा प्रश्न होता. W/Q -5 इज द आन्सर. की 4च लाईनमध्ये प्रश्न. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायची. फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल हा पोटेन्शियल डिफरन्स घेतात इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. ओके. नेक्स्ट. Electric potential V is given as a function of distance x meter by V equal to 4x² plus 8x minus 3 volt. The value of electric field at x is equal to 0.5. Relation between electric field and electric potential. Okay. Electric field dE is equal to minus dV with respect to dx minus dV by dx. dE is equal to minus dV by dr किंवा minus dV by dx minus dV by dy minus dV by dz. जी व्हेरिएबल दिलेला आहे ते लिहायच्या डिव्हिजनमध्ये. आर दिलेला असेल मायनस dV by dr, V by r मायनस dV by dr अशा पद्धतीने काही लिहू शकतो. तर आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्याचा. मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा 4x² प्लस 8x मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू x. अरे सोपं आहे की मग. हे तर माहीत नव्हतं फक्त तुम्हाला. मायनस 4 इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 8 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 0. समजते? लिहा. DE इज इक्वल्स टू मायनस कॅल्क्युलेशन करत आहे 4 दुनी 8 8x प्लस 8. ओके. नेक्स्ट पार्ट. x ची व्हॅल्यू 0.5 ठेवा म्हणते. DE इज इक्वल्स टू मायनस 8 इंटू 0.5 प्लस 8. सोपं आहे ना. DE इज इक्वल्स टू मायनस हे येते 4 प्लस 8 8 आणि 4 12. DE इज इक्वल टू -12 इज द आन्सर. -12 B इज ऑप्शन. समजलंय? सोपा होता प्रश्न. फक्त फॉर्म्युला पहिल्यांदा बघितलाय तुम्ही. ज्यांनी फॉर्म्युला बघितलं नाही कॅल्क्युलेशन करा. डिफरन्शिएशन येतंय सगळ्यांना. 99% विद्यार्थ्यांना डिफरन्शिएशन माहिती. फक्त फॉर्म्युला काय तो लक्षात घ्या फक्त. इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं रिलेशन असलेला फॉर्म्युला. नेक्स्ट क्वेश्चनकडे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न आहे n small spherical drops of same size which are charged to V volt each coalesce to form a single big drop. The potential of the big drop. डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. पण मी काय म्हणतोय त्याच्या आधी जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट लक्षात ठेवा. मी पूर्ण मेथड सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. काय आहे ते बघा इकडं. n नंबर ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स आहेत असे छोटे छोटे n नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत आणि कोलेज झाले आणि त्यांच्यामधून एक लार्जर ड्रॉप तयार झालेला आहे ज्याची रेडियस कॅपिटल R एवढी आहे. इथं छोट्या छोट्या ड्रॉपवरती प्रत्येकावरती Q एवढा चार्ज आहे. प्रत्येकाची रेडियस R एवढी आहे. ओके. स्मॉल स्मॉल रेडियस आहे तर स्मॉल r एवढ्या रेडियस आहे तर प्रत्येकाच्या लिहायची गरज नाही सगळ्यांचं. ओके. प्रत्येकावरती चार्ज किती आहे? Q आहे. मग हा सगळा चार्ज याच्यावरती इंटिग्रल मल्टिपल होतो म्हणजे ज्याच्यावरती चार्ज किती झाला कॅपिटल Q इज इक्वल टू n इंटू स्मॉल q. मोठ्या ड्रॉपवरचा चार्ज. पण रेडियस NR म्हणता येत नाही. R+R+R. रेडियस NR म्हणता येत नाही. ती फाइंड करायला जी कन्सेप्ट सांगतोय ती लक्षात ठेवायची. काय तर ज्यावेळेस छोटे छोटे ड्रॉपलेट्स कोलॅप्स झाले आणि एक लार्जर ड्रॉप तयार झाला, लार्जर ड्रॉप स्प्लिट झाला आणि छोटे छोटे ड्रॉपलेट तयार झाले असतील तर व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. काय होते? व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ द n ड्रॉपलेट्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ लार्जर ड्रॉप. बघा इकडं n टाइम्स व्हॉल्यूम ऑफ
स्मॉल ड्रॉपलेट, व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉपलेट इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ लार्ज ड्रॉप, व्हॉल्यूम ऑफ लार्ज ड्रॉप. येते एक लक्षात यायलाच पाहिजे बेटा. एन टाइम्स व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉपलेट 4/3 इंटू पाय आर क्यूब, रेडियस त्याची स्मॉल आर आहे, इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ लार्ज ड्रॉप 4/3 इंटू पाय इंटू कॅपिटल आर क्यूब, कॉमन पार्ट 4/3 पाय कॅन्सल झाला. ओके, तर इथं कॅपिटल आर क्यूब इज इक्वल टू एन इंटू स्मॉल आर क्यूब, किंवा रेडियस कॅपिटल आर इज इक्वल, दोन्ही साईडचं क्यूब रूट घ्या, एन रेस टू 1/3 इंटू स्मॉल आर. ही एक व्हॅल्यू आणि चार्जची एक व्हॅल्यू, ह्या दोन व्हॅल्यू जर यूज केल्या तर काय म्हणतंय, पोटेन्शियल ऑफ द बिग ड्रॉप, पोटेन्शियल आधी पोटेन्शियल ऑफ स्मॉलर ड्रॉप, ह्याच्यावरचं पोटेन्शियल, एका ड्रॉपवरचं पोटेन्शियल व्ही इज इक्वल टू, त्याला स्मॉल व्ही इज इक्वल टू 1/4πε0 इंटू क्यू डिवायडेड बाय स्मॉल आर, एकाचं. दुसऱ्याचं तेवढंच, तिसऱ्याचं तेवढंच, सगळ्यांची बेरीज घ्यायची का, नाही करता येत. मग वेगळा तयार झालेला आहे हा ड्रॉप, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते म्हणून रेडियसचं रिलेशन चेंज झालं आणि मग कन्सेप्टच चेंज झाली, तर ती कन्सेप्ट यूज केली आपण, नाहीतर सगळ्यांची बेरीज घेत बसले असते, नाही होणार बेरीज पण. ओके, तर बघा इकडं, पोटेन्शियल ऑन लार्ज ड्रॉप इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू कॅपिटल क्यू डिवायडेड बाय कॅपिटल आर. रेडियस कॅपिटल आर आहे, चार्ज कॅपिटल क्यू. कॅपिटल क्यूची व्हॅल्यू आहे, इंटिग्रल मल्टिपल होते चार्ज, एन क्यू झाला 1/4πε0 इंटू एन इंटू क्यू डिवायडेड बाय कॅपिटल आरची व्हॅल्यू एन रेस टू 1/3 इंटू स्मॉल आर, दोनच व्हॅल्यू चेंज करायच्यात, एन रेस टू 1/3 इंटू स्मॉल आर. मग एन एनच्या टर्म्स एका साईडला लिहिलं, व्ही इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू क्यू बाय आर इंटू एन डिवायडेड बाय एन रेस टू 1/3. एन डिवायडेड बाय एन रेस टू 1/3 ही जी बेरीज आहे मी साईडला करून दाखवतो, एन रेस टू 1 - 1/3 होते, 1 आणि हा इंडेक्स मायनस होईल न्यूमरेटरला जाऊन, -1/3, एन रेस टू 3 - 1 2/3. ओके, व्ही इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू, आता ही लिहित नाही डबल मी, भरपूर वेळा झाला आहे तेच लिहायचं, कुठेतरी शॉर्टकट मारावं लागेल आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये आता. तर ही जी व्हॅल्यू आहे ती स्मॉल व्ही आहे, इंटू हे आलेलं आहे एन रेस टू 2/3, व्ही इंटू एन रेस टू 2/3, व्ही इंटू एन रेस टू 2/3, ऑप्शन डी आहे. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये यूज केलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत सगळ्या त्या आपण लक्षात ठेवायच्या. तर सोपी कन्सेप्ट आहे, बेसिक फॉर्म्युला क्यू आणि आर ह्या दोन व्हॅल्यू, कॅपिटल क्यू कॅपिटल आर हे जे आहे त्याची व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, सॉल्व्ह होईल तुम्हाला. ओके, लिहून घ्या. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, 3 point charges Q to Q are placed at vertices of an equilateral triangle. The value of charge Q in terms of capital Q so that electrical potential energy of the system is 0. तर ती इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीमचा फॉर्म्युला जो आहे तो घेऊ आणि टोटल इक्वल टू 0 घेऊ. इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला असा. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे, साईड किती नाही माहिती, आपण ए घ्या किंवा एल लिहा. साईड चार्जेस आहेत +Q 2Q आणि स्मॉल क्यू, यांची इक्वॅलंट पोटेन्शियल एनर्जी, टोटल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, टोटल पोटेन्शियल एनर्जी वर्क डन इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू, आता काय करायचं पोटेन्शियल एनर्जी फाइंड करताना, तर पेअर्स तयार करायच्या, नॉन रिपीटिंग पेअर्स तयार करायच्या. ह्या चारच्या दोघांसोबत पेअर तयार करा, क्यू इंटू कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू डिवाइडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम प्लस कॅपिटल क्यू इंटू 2Q, कॅपिटल क्यू इंटू 2Q डिवाइडेड बाय डिस्टन्स एल प्लस ह्याचे ह्या दोघांसोबत पेअर झाली, ह्याचं काम संपलं. ह्या दोघांची पेअर 2Q इंटू स्मॉल क्यू, 2Q इंटू स्मॉल क्यू डिवाइडेड बाय एल, आणि ही पोटेन्शियल एनर्जी किती दिली, 0 दिली. त्यातला सगळा कॉमन पार्ट जेवढा दिसते आपल्याला तो सगळा मी काय करतो राईट साईडला नेतो आणि 0 होऊन जाईल त्याचं. तर हा जो पार्ट आहे हा 0 झाला, एल 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 मल्टिप्लिकेशनमध्ये गेला तो पण 0 झाला. आणखीन काय काय दिसतंय, क्यू, एक क्यू, ह्यातला एक क्यू कॅन्सल झाला, म्हणजेच तो कॉमन निघून राईट साईडला गेला, 0 झाला, कॅन्सल झालं नाही हे काहीच, 0 झालंय, कॉमन निघून 0 केला आपण, ते शॉर्टकट मारला मी कॅल्क्युलेशनमध्ये. ओके, तर राहिलेला जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये
क्यू प्लस 2Q प्लस, आता W इक्वल टू नाही लिहायची गरज आपल्याला, कारण राईट साईडला इक्वल टू 0 घेतलेलंच आहे. मग आता W इक्वल टू न लिहिता मी डायरेक्ट कॅल्क्युलेशनचा पुढचा पार्ट बघतो. Q 2 इंटू स्मॉल क्यू इज इक्वल टू 0. या दोघांची ॲडिशन होते बेटा, किती होते? 3Q इज इक्वल टू, हे राईट साईडला जाईल -2Q झाला, आणि स्मॉल क्यू इज इक्वल्स टू -2Q डिवायडेड बाय 3 इज द फायनल आन्सर. समजला? स्मॉल क्यू इक्वल टू -2/3 इंटू क्यू. आता कॅन्सल केलं, ते कॅन्सल नाही झालं बेटा, कॉमन निघून सगळं राईट साईडला गेलं, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये 0 झाला आहे त्याचा. ओके, लिहून घ्या. सोपा प्रश्न होता, शॉर्टकटमध्ये लिहिले आपण एकदम. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न असा आहे, 3 कॉन्सेंट्रिक चार्ज मेटॅलिक spherical sheets A, B, C have radii A, B, C, potentials VA, VB, VC and charge density sigma, sigma, minus sigma, plus sigma. Respectively, the value of potential VA is, potential ची व्हॅल्यू विचारलेली आपल्याला, व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल VA फाइंड करायचं आपल्याला. ओके, तर ते फाइंड करण्यासाठी बघा इकडे आता 3 कॉन्सेंट्रिक चार्ज मेटॅलिक स्पेरिकल शीट्स A, B, C, व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल VA इज. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो बेटा? पोटेन्शियलचा फॉर्म्युला तर बघा इकडं, पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो V इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू चार्ज Q डिवायडेड बाय R असा असतो. आता याच्यामध्ये नीट बघ बेटा काय म्हणतोय ते, V इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू चार्ज Q तर दिलेला नाही, मग सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेली आहे सिग्मा इक्वल टू Q डिवायडेड बाय A. इथून आपल्याला Q इज इक्वल टू सिग्मा इंटू A, ह्यातून परत पुढे आपल्याला काय करता येईल, तर सिग्माची व्हॅल्यू असते 4πr² इंटू कॅपिटल E, आर एरिया येतो. ओके, तर ते एरिया लिहिला, काय म्हणतोय परत एकदा ऐका, सिग्मा इंटू एरिया 4πr². कशाची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे चार्जच्या जागेवर. परत एकदा ऐका, 1/4πε0 Q बाय R, क्यूची व्हॅल्यू आहे सिग्मा इंटू 4πr² डिवायडेड बाय R. R कॅन्सल झाला, V इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू सिग्मा इंटू 4π, R कॅन्सल झाला, स्मॉल r राहिला. ही आहे एक पोटेन्शियलचा जनरल फॉर्म्युला. आपल्याला तिन्हीचं स्पेअर A, B, C, तर पोटेन्शियल A, VA विचारलेले, तर टोटल पोटेन्शियल विचारले आपल्याला, तर V इज इक्वल्स टू तिघांच्या पोटेन्शियलची ॲडिशन VA प्लस VB प्लस VC. VA नाही, नेट पोटेन्शियल विचारलेलं आपल्याला, पोटेन्शियल V विचारलेलं आहे. ओके, VA ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये कॉमन पार्ट मी लिहितो 1/4πε0 इंटू, हा कॉमन पार्ट आहे. ओके, त्याचा पुढचा पार्ट जो आहे, तर मी इथं काय केलं असतं, आणखीन एक शॉर्टकट मारला असता, कोणता? 4π पण कॅन्सल झाला, काय राहिला, सिग्मा R डिवायडेड बाय ε0. हा पोटेन्शियलचा जनरल फॉर्म्युला असा तयार होते, ते इथं लिहितो मी. परत एकदा ऐका, हे काय हे लिहिलं इथं 1/4πε0 Q बाय R. Q म्हणजेच इथं लिहिलंय सिग्मा चार्ज पर सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज अपॉन एरिया, चार्ज इक्वल टू सिग्मा इंटू ए, सिग्मा इंटू एरिया सरफेस स्पेअर आहे, स्पेअरचा एरिया 4πr², ते इथं लिहिलं सिग्मा इंटू 4πr², r² कॅन्सल झाला, एक r राहील न्यूमरेटरला, 4π कॅन्सल झाला, सिग्मा R डिवायडेड बाय ε0. पोटेन्शियलची व्हॅल्यू मग सिग्मा इंटू, नीट ऐका आता, सिग्मा इंटू सिग्मा प्लस सिग्मा पहिलं एचं. ओके, त्याची रेडियस किती आहे एची, ए आहे, डिवायडेड बाय ε0. ओके, बीची सरफेस चार्ज डेन्सिटी निगेटिव्ह आहे, मायनस सिग्मा, रेडियस त्याची बी डिवायडेड बाय ε0. का रेडियस हे बघा बी आहे, एची रेडियस ए, बीची रेडियस बी, आणि सीची रेडियस, सीचं सरफेस चार्ज डेन्सिटी प्लस आहे, प्लस सिग्मा सी डिवायडेड बाय ε0. ह्यातून काय केलंय, तर 1/ε0 कॉमन घेतलाय, अजून काय घेतलंय, सिग्मा पण दिसतंय कॉमन सगळ्यामध्ये, तो पण घेतला, सिग्मा अपॉन ε0 कॉमन घेतला, ए मायनस बी प्लस सी. हे आहे सगळं कॅल्क्युलेशन. ह्या कॅल्क्युलेशनवर फोकस करण्यापेक्षा हा बेसिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला, पोटेन्शियल इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला, हा पहिल्यांदा बघताय, नवीनच आहे कन्सेप्ट, तर ही तुम्ही फोकस करायची. ह्याच्यामधून तुम्हाला जसं विचारलं त्याच्यानुसार हे लिहिता येते. समजतंय? समजायलाच पाहिजे. प्रॅक्टिस कर बेटा, येईल तुला, एकदा लिहून काढ. पण ही लेफ्ट साईड जी आहे ही लिहा आधी, त्याच्यानंतर पुन्हा पूर्ण पोटेन्शियल जे आहे ते फाइंड केलेलं आहे आपण, लिहून घे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे,
ओके, थोडासा चॅलेंजिंग प्रश्न दिसतोय बघा इकडं. द इलेक्ट्रिक चार्जेस +2q -2q आर प्लेस्ड ॲट द कॉर्नर्स ऑफ अ स्क्वेअर ऑफ साईड 2l. प्रत्येक साईड जी आहे ती 2l 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 या l l. ओके, ॲज शोन इन फिगर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट ए. हा तर दिसतंय पॉईंट ए. ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाईंड करायचं. मिडवे बिटवीन द टू चार्जेस +2q मिडवेला आहे l डिस्टन्सला. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल विचारले ते फाईंड करण्यासाठी ह्या चार्जपासून पॉईंटचं डिस्टन्स माहिती, ह्या चार्जपासून पॉईंटचं डिस्टन्स माहिती, ह्या चार्जपासून पॉईंटचं डिस्टन्स माहीत नाही. मग इथं हा राईट अँगल ट्रायंगल होते. मी याला आता पायथागोरस थिअरम जर यूज केला, l² + 2l ब्रॅकेट स्क्वेअर l² + 4l² 5l², त्याचं स्क्वेअर रूट घेतलं √5 × l. l² + 4l² स्क्वेअर करायचा पायथागोरस थिअरम, ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर l² + 4l² 5l², त्याचं स्क्वेअर रूट √5 × l. ओके, आणि आता मग चारही चार्जेसपासूनचा आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, तर त्या डिस्टन्सनुसार आपण आणि चार्जची व्हॅल्यू माहिती, मग पोटेन्शियल फाइंड करू शकतो. पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू पोटेन्शियल ड्यू टू चार्ज 1, चार्ज 2, चार्ज 3, चार्ज 4. ह्याला नाव आपण दिले 1, 2, 3, 4. ओके, डायरेक्टली लिहितो मी आता. पोटेन्शियल इज इक्वल टू, पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो, तर 1/4πε0 इंटू चार्ज क्यू डिवायडेड बाय आर. हे बेसिक आधी लक्षात ठेवा, तेच मी लिहितोय. 1/4πε0 सगळ्यामध्ये कॉमन येणार आहे, लिहिलं, इंटू चार्ज Q1 डिवायडेड बाय डिस्टन्स 2q डिवायडेड बाय l 2q डिवायडेड बाय l q/r. दुसऱ्या चार्जपासून चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स 2q डिवायडेड बाय l प्लस 2q डिवायडेड बाय l. ओके, तिसरा चार्ज आहे -2q डिवाइड बाय √5l. चार्ज डिवाइडेड बाय डिस्टन्स -2q डिवाइडेड बाय √5 × l. ओके, फोर्थ चार्ज डिस्टन्स, चार्ज डिवाइडेड बाय डिस्टन्स -2q डिवाइडेड बाय डिस्टन्स √5 × l. ओके, आता जेवढी ॲडिशन होती तेवढी ॲडिशन करायची. 1/4πε0 इंटू 2q + 2q 4q डिवायडेड बाय l मायनस मायनस ॲडिशन होती यांची, -2q नाही -4qच होतं याचा, -4q डिवायडेड बाय √5 × l. कॉमन काय दिसतंय, 4q/l 4q/l कॉमन दिसतंय. पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू 4q डिवायडेड बाय l इन ब्रॅकेट 1 - 1/√5. ओके, कॉमन पार्ट काय कॅन्सल होते का, होतंय ना, 4 कॅन्सल होते, 4 कॅन्सल झाला. ओके, पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज इक्वल न्यूमरेटरला q डिवायडेड बाय πε0 l इन ब्रॅकेट 1 - 1/√5 इज आवर फायनल आन्सर. लिहून घ्या, एकदम सोपा प्रश्न होता. कॅल्क्युलेशन थोडेसे एक्स्ट्रा होते, वेळ लागते. फॉर्म्युला न लिहिता मी डायरेक्ट फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्येच व्हॅल्यूज लिहिलेले आहेत. ओके, ऑप्शन बी दिसते इथं q/πε0 l 1 - 1/√5. समजलं बेटा, लिहून घे पटकन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 charges each of magnitude 3 microcoulomb are placed on vertices of an equilateral triangle of side 6 cm. Net potential energy of the system will be 6 सेंटीमीटर आहे, तर साईड जी आहे ती 6 × 10⁻² मीटर आहे आणि 3 × 10⁻6 कुलोम. ओके, आणि मग ही जर आहे सिस्टीम, ती जर आपण पोटेन्शियल एनर्जी आता थोड्या वेळापूर्वी यूज केलेली आहे तशीच यूज करायची. तर इथं जे चार्ज आहे तो 3 मायक्रो, शेवटला त्याचं बघू काय करायचं ते 3 मायक्रोकुलोम 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी फाईंड करताना काय करावं लागतं, रे सर? पोटेन्शियल एनर्जी फाईंड करताना सगळ्या चार्जेसच्या पेअर्स आल्या पाहिजेत. 1/4πε0 इंटू ह्यांचा प्रोडक्ट, ह्यांचा प्रोडक्ट, ह्यांचा प्रोडक्ट 3 मायक्रो इंटू 3 मायक्रो 3 मायक्रोकुलोम इंटू 3 मायक्रोकुलोम डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देम 6 सेंटीमीटर प्लस 3 मायक्रोकुलोम इंटू 3 मायक्रोकुलोम 3 मायक्रोकुलोम इंटू 3 मायक्रोकुलोम डिवायडेड बाय डिस्टन्स 6 सेंटीमीटर प्लस ह्या दोघांची पेअर, ह्या दोघांची पेअर, ह्या दोघांची पेअर 3 मायक्रोकुलोम इंटू 3 मायक्रोकुलोम 3 मायक्रोकुलोम इंटू 3 मायक्रोकुलोम डिवायडेड बाय डिस्टन्स 6 सेंटीमीटर. ओके, 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 × 10⁻9 आहे, पण आता ब्रॅकेटमध्ये जी आहे ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, हे व्हॅल्यू
तिन्ही व्हॅल्यू सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, याचा अर्थ तिप्पट लिहायची आपलं. म्हणजे काय 3 इंटू 3 मायक्रोकुलॉम इंटू 3 मायक्रोकुलॉम डिवायडेड बाय 6 सेंटीमीटर. ओके, त्याला 9 इंटू 10⁹ इंटू 3 इंटू 3 इंटू 3 किती झाला 27. 3 इंटू 3 इंटू 3 27 डिवायडेड इंटू मायक्रो इंटू मायक्रो 10⁻12 झाला 10⁻6 10⁻6 10⁻12 डिवायडेड बाय 6 सेंटीमीटर्स 10⁻2 मीटर. ओके, 3 डिवाइड करा, 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 3 9 27 राहिलं किती 9 9 81 डिवायडेड बाय 2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻². ओके, 40.5 येते हे डिव्हिजन, हे राहते 10⁻1 म्हणजेच 4.05 राहते, हे 4.05 अप्रॉक्सिमेटली 4.1 लिहिता येते, बाकीचे नाहीत ऑप्शन जवळपास, पण समजतंय 4.05 करेक्ट आन्सर आहे, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. कॅल्क्युलेशन मी एकदम शॉर्टकट पद्धतीने लिहिलेली इथं, फॉर्म्युला लिहिलाच नाही, डायरेक्ट एनर्जी म्हणजे प्रोडक्ट ऑफ चार्जेस डिवाइड बाय डिस्टन्स, प्रोडक्ट ऑफ चार्जेस डिवाइड बाय डिस्टन्स, नॉन रिपीटिंग पेअर्स तयार केलेले इथं चार्जेसच्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेग्युलर हेक्सागॉन ऑफ साइड 6 सेंटीमीटर हॅज चार्ज 2 मायक्रोकुलम ॲट ईच ऑफ इट्स व्हर्टायसिस. रेग्युलर हेक्सागॉनची डायग्राम ड्रॉ करा. आता हेक्सागॉन 6 साइड 6 कॉर्नर्स, 6 साइड आणि 6 कॉर्नर्स. ओके, आहे रेग्युलर हेक्सागॉन, प्रत्येक कॉर्नरला 2 मायक्रोकुलम 2 मायक्रोकुलम एवढा चार्ज आहे. ओके, आणि ह्यांच्यामुळं सेंटरला तयार झालेलं पोटेन्शियल फाइंड करायचं. सेंटरचं बघू ना आपण काय होते ते, सेंटरच कसं आहे ते बघू. ओके, हा सेंटर बघितला आहे, ओ पॉईंटला पोटेन्शियल फाइंड करायचं. ते फाइंड करायचं असेल तर आपल्याला आता साईड जी आहे ती प्रत्येक 6 सेंटीमीटर आहे. आणि दुसरी एक प्रॉपर्टी आहे इम्पॉर्टंट, तर हेक्सागोनल डायग्राममध्ये जेवढे ट्रायंगल्स तयार होते ते सगळे इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होते. म्हणजे प्रत्येक साईड जी ह्याची पण आहे ती 6 सेंटीमीटर. चार्जपासून सेंटरपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते किती आहे 6. पोटेन्शियल ड्यू टू 1 चार्ज 1/4πε0 इंटू चार्ज क्यू डिवायडेड बाय आर. एका चार्जचं असे 1 2 3 4 5 6 चार्ज येतं. डिस्टन्स सगळ्यांचं सेमच आहे, 6 6 6 डिस्टन्स आहे सगळ्यांचं. म्हणजेच टोटल पोटेन्शियल ॲट ओ इज इक्वल टू 6 इंटू V1. V1ची व्हॅल्यू एका चार्जचं, पण असे 6 चार्ज आहेत मल्टिप्लाय बाय 6 V1. 6 इंटू V1ची व्हॅल्यू आहे 1/4πε0 इंटू चार्ज क्यू डिवायडेड बाय आर. 6 इंटू ही 9 इंटू 10⁹ इंटू चार्ज क्यूची व्हॅल्यू किती दिसते बेटा 2 मायक्रोकुलम 2 मायक्रो 10⁻6 डिवायडेड बाय रेडियस म्हणजे किती आहे 6 सेंटीमीटर आहे. 6 इंटू 10⁻2 आहे. 6 6 कॅन्सल. ओके, राहिलेलं जे आहे 9 2 18 लिहिलं मी. बाकीचं इकडं बघू, फक्त 18 असलेलं एकच ऑप्शन इंडेक्सची काय अरेंजमेंट करत बसू नका, वेळ वाचतंय. पुढच्या कुठल्या एखाद्या अवघड प्रश्नाला वेळ द्या. ठीक आहे, नेक्स्ट. 2 पॉइंट चार्जेस +10 +4 मायक्रोकुलम आर प्लेस्ड ॲट 10 सेंटीमीटर अपार्ट. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये डिस्टन्स जे आहे ते 10 सेंटीमीटर आहे, 10⁻2 मीटर आहे. ओके, आणि वर्क रिक्वायर्ड टू बी डन टू ब्रिंग देम 2 सेंटीमीटर क्लोजर, म्हणजेच R2 इज इक्वल टू 2 सेंटीमीटर क्लोज आणायचे, म्हणजे 10 मधून 2 सेंटीमीटर क्लोज केलं, 8 सेंटीमीटरला जवळ आणले तर 8 इंटू 10⁻2 मीटर. हे कळलं पाहिजे, नाहीतर रॉंग होते आन्सर बघा. आणि वर्क डनचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू 1/4πε0. 2 डिस्टन्स दिलेले असतील तर Q1 Q2 इन ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2 मायनस 1/R1 असा फॉर्म्युला आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे. वर्कडनचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण यूज केला होता, डिस्टन्स सिंगल होतं. इथं 2 डिस्टन्स आहे, तर 2 डिस्टन्स असतील तर या पद्धतीनं फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्हॅल्यूज टाका त्यांच्या. 9 इंटू 10⁻9 इंटू चार्ज क्यूची व्हॅल्यू आहे 10 मायक्रो 10⁻6 इंटू 4 मायक्रो इंटू 10⁻6 इंटू 1/R2 1/8 इंटू 10⁻2 मायनस 1/10 इंटू 10⁻2. ओके, हे बघा कॅल्क्युलेशन करा. 9 चौक 36 झाला.
इंटू 10⁻², 9 वजा 6 वजा 6 वजा 12 वजा 3 राहिला. ओके, 10⁻² डिव्हिजनमध्ये अजून बाहेर आला 10⁻². इथला काय राहतंय 1/8 मायनस 1/10. ओके, करू पुढचं कॅल्क्युलेशन. 36 इंटू 10⁻1 राहते इथं. 10 मायनस, नीट लक्ष द्या, 10 मायनस 8 2, 10 मायनस 8 2 डिवायडेड बाय 80. समजतंय. नेक्स्ट हा झाला 40. 36 इंटू 10⁻1 डिवायडेड बाय 40. नेक्स्ट कितीनं डिवाइड करता येतं 4नं. 4 9 36, 4 10 40. एक एक्स्ट्रा -1 कुठून यायला लागलं ते बघू आपण, थांबा. ओके, इथला 10 राहिलेला आहे आपला, त्याच्यामुळे तो एक्स्ट्रा राहिलेला आहे -2 म्हणा त्याला. मग आता हा 10मुळं 9 प्लस 10⁻1 10 -12 -2. ओके, आता पुढं जी येणार आहे 10 10 कुठं आला आहे तो येणारच नाही. मग 10⁻1 येणारच नाही. समजलंय. तर ही एक थोडंसं आपण अरेंजमेंट क्लिअर केलेली आहे. 10⁻2 10⁻2 तर मी कॅन्सल केला, म्हणजेच राहते आपल्याला काय -2 कॅन्सल झाला. तर याला 36 आणि ही ब्रॅकेटमधलं कॅल्क्युलेशन 36 आहे तसा. हा 10 राहिला होता म्हणून ते एक 0 निगेटिव्ह वाढत होता. ओके, हे झालं 0.9. असं मी अरेंजमेंट करायची गरज नव्हती. 9शी रिलेटेड एकच ऑप्शन होता आपला, त्याच्यामुळे कन्फ्युजन करायची गरज नव्हती. ओके, ह्या पद्धतीनं एक क्वेश्चन आहे. चला पुढचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन रिपीट झालेला आहे. हा आपला आन्सर आहे n⁻2/3 इंटू व्ही. ओके, तर या पद्धतीनं काही क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. तर हे क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करा. ह्याच्या पुढचा पार्ट जो आहे म्हणजे हे आपण क्वेश्चन्स कंटिन्यू इयर वाईज बघत आलेलो आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये काय 2025चे काय 2024 असे क्वेश्चन्स इयर वाईज बघत चालणार आहोत. तर फॉर्म्युले जेवढे यूज केलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं ते फॉर्म्युले बाजूला लिहून काढा आणि प्रॅक्टिस करा. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबवू. पुढच्या लेक्चरला नंतर भेटू. तर जेवढे गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. कमेंटमध्ये काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये 100% सुचवा. ओके, थँक्यू.